नमस्कार. गोष्टी सोप्या कायद्याच्या या विशेष सदरामध्ये मी पूजा आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. उद्यापासून सगळ्या न्यायालयांमध्ये ई कोर्ट फायलिंग हे कंपल्सरी करण्यात आले आणि या ई कोर्ट फायलिंग विषयी अनेक जे वकील आहेत, ज्युनियर वकील आहेत किंवा पक्षकार असतील यांच्या मनामध्ये काही संभ्रमावस्था आहेत. नेमकं हे ई कोर्ट फायलिंग आहे तरी काय आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण इचलकरंजीतील नामांकित वकील IM जमादार सर आणि इचलकरंजी बार असोसिएशनच्या अध्यक्षा DM लटके सर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सुरुवातीला मी दोघांचेही स्पीड न्यूजमध्ये मनापासून स्वागत करते. कोर्ट फायलिंग विषयी सर आपण इथं बोलायला आलेलो आहोत. पहिला प्रश्न हाच आहे की ई कोर्ट फायलिंग म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे. लटके सर तुमच्याकडून जाणून घ्यायला हवं. सर्वप्रथम मी स्पीड न्यूज चॅनलचा आभार मानतो की ह्या महत्त्वाचा विषय जो आता सध्या चर्चेत आला आहे ते तुम्ही ह्या चर्चासत्रात घेतलेला आहे. तर ई फायलिंग म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट ते हायकोर्ट, जिल्हा न्यायालय आणि आपले हे JMFC दिवाणी न्यायाधीश त्या सर्व कोर्टामध्ये जे दाखल होणाऱ्या केसेस आहेत, मग ते सिव्हिल असू देत किंवा क्रिमिनल असू देत, ह्या सर्व प्रकारचे जे तिथं फायलिंग आहे तर ते आपण एकतर कम्प्युटर मार्फत किंवा आपल्या मोबाईलद्वारे दाखल करू शकतो. फक्त आता त्यामध्ये ऑनलाईन जे आहेत ते आपल्याला इंटरनेट वरून करता येईल, कॅफेमध्ये देखील करता येईल. आणि ही जी काही सगळी प्रोसिजर आहे प्रत्यक्ष कोर्ट आवारात न जाता आपल्या घरातून किंवा ऑफिस मधून जी आपल्याला जी फाईल करण्याची सुविधा झालेली आहे त्याला ई फायलिंग असं करायचं. ठीक आहे. जमादार सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. ई फायलिंग म्हणजे काय हे आता लटके सरांनी सांगितलेलंच आहे, तर ई फायलिंग नेमकं कसं करावं, काय सांगाल त्याबद्दल? ई फायलिंग करण्याबद्दल सर्वप्रथम काही गोष्टी आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे की ई फायलिंग करण्यासाठी सर्वसाधारण कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, एक चांगली इंटरनेटची आपली सर्व्हिस आपल्याकडे हवी, जशी वायफाय असेल, दुसरं कॉम्प्युटर असेल आणि आपल्याकडं चांगला मोबाईल असेल आणि स्कॅनर असेल, ही जी व्यवस्था आहे ती सर्वप्रथम आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ई फायलिंग सर्व्हिसेस म्हणून एक वेबसाईट आहे जी NIC मार्फत, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन कमिटी जी आहे ती सुप्रीम कोर्टामार्फत नेमण्यात आली होती, त्यांनी हे डेव्हलप केली आहे. ती 2006 साली माननीय सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश चंद्रचूड साहेब जे आहे त्यांच्या अध्यक्षतेत ही समिती स्थापन झाली आणि त्यांनी हे जे आहे ई फायलिंगची जी व्यवस्था आहे ही कशी करावी याबद्दल एक मानांकन तयार केलं. त्यासाठी वेबसाईट लॉन्च केली. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत की स्वतः वकिलांनाही दाखल करता येतील किंवा स्वतः क्लायंटलाही करता येतील, असे ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शन्सवर जायचे आहेत. वकील असतील तर त्यांना त्यामध्ये ते भरायचे आहेत कॉलम जे दिलेले की तुमचा बार कोड काय आहे किंवा तुमचं त्यामध्ये प्रॅक्टिस कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या राज्यामध्ये आपण करता, ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागेल. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे कंपल्सरी आहे. वकिलांना तर आधार कार्ड आणि बारची सनद ही सुद्धा कंपल्सरी आहे. अच्छा. इंडिव्हिज्युअल पक्षकाराला करायचे असेल तर त्याला सनद किंवा ह्याची गरज नाही. मात्र जे वकील असतील तर त्यांना सनद आणि त्यांचा ID जो आहे कंपल्सरी आहे. हे तुम्ही एनरोल करून तुम्हाला स्वतःला रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर तुम्ही आतल्या पेजमध्ये ज्यावेळेस जाल त्या ठिकाणी वेगवेगळे कॉलम्स दिलेले आहेत, ज्यामध्ये वादीची माहिती, प्रतिवादीची माहिती, वकील असेल तर वकिलाची माहिती, त्यानंतरची केसशी निगडीत काय असेल ती माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि ती अपलोड करताना त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 20 MB खालची फाईल तयार करावी लागेल आणि त्यामध्ये अपलोड करावी लागेल. ती अपलोड झाल्यानंतर ती फाईल, ते सगळे आपले जे केस आहे ती सगळी जी आहे ऑब्जेक्शनसाठी ज्या न्यायालयात आपण केस दाखल करणार आहे त्या न्यायालयाच्या सुप्रिटेंडेंटकडे ती जाईल. ती सुप्रिटेंडेंट ती छाननी करेल. छाननी केल्यानंतर त्यामध्ये काय ऑब्जेक्शन असले तर ते आपल्याला कळवण्यात येतील की आपल्या केसमध्ये हे ऑब्जेक्शन आहे. ते ऑब्जेक्शन आपल्याला रिमूव्ह करावे लागतील. रिमूव्ह केल्यानंतर ती केस त्या ठिकाणी रजिस्टर होते आणि रजिस्टर झाल्यानंतर त्याचा केस नंबर आपल्याला येतो. तर या पद्धतीने आपल्याला ही केसेस न्यायालयात दाखल करतात. अच्छा. म्हणजे सर, ही सगळी पद्धत जी आहे ती किचकट आहे का? आता जे तुम्ही सगळं सांगितलं ती प्रोसेस किचकट आहे का? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आता आपण कॉम्प्युटर युगात आलो. प्रत्येकाकडे मोबाईल सर्व्हिसेस आहे आणि ही आता किचकट सुविधा थोड्या काळात आपल्याला हे चांगले आणि आवडीचे वाटू लागेल. कारण सुरुवातीला ही गोष्ट कठीण जाईल. आम्हाला वकिलांनाही कठीण जात आहे, क्लायंटला तर ते फारच कठीण जाणार आहे. कारण इंडिव्हिज्युअल केस करणे म्हणजे त्यासाठी पहिला अभ्यास पाहिजे. एखादी केस कशी करायची आणि कशी मांडणी करायची. तर आम्ही वकील वर्ग यामध्ये प्रचंड आम्ही अभ्यास करत आहोत, वेगवेगळे लेक्चर सिरीज घेत आहोत आणि ही किचकट प्रक्रिया सोपी कशी करता येईल यासाठी आम्ही
प्रयत्न करत आहोत आणि बऱ्यापैकी यामध्ये यश आलेलं आहे आणि लवकरच आता उद्यापासूनच या गोष्टी सुरू होणार आहेत. त्यामुळे वकिलांनी याची पुढे जाऊन सवय होऊन जाईल. म्हणजे सरांच्या मतानुसार जोपर्यंत त्याची आपल्याला सवय होत नाही तोपर्यंत आपल्याला काही डिफिकल्टीज येऊ शकतात, त्यानंतर या सर्व गोष्टी सर सोप्या वाटायला लागतील. ई फायलिंगचे सर काही ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज सुद्धा असतील, त्यावर जाणून घ्यायला आवडेल. ऍडव्हान्टेजेस म्हटले तर आता मगाशी लटके साहेबांनी सांगितलं, आपल्याला घरात किंवा ऑफिसमध्ये बसून जावे लागेल करायचे. अच्छा. त्यासाठी आपल्याला कोर्टात ट्रॅव्हलिंग करायची गरज नाही, आपला वेळ वाचणार आहे. त्यानंतर पेपरलेस कोर्ट होणार आहे, म्हणजे पेपरची गरज राहणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, कारण कोर्टामध्ये आपण पाहतो प्रचंड प्रमाणात पेपर वापरले जातात, तर त्याची बचत होणार आहे. त्यानंतर एखादी ब्रीफ किंवा एखादी केस शोधण्यासाठी जो वेळ वाया जातो स्टाफ मार्फत, तर तो वेळ सुद्धा वाचणार आहे, कारण एक क्लिक मध्ये आपण नंबर टाकले की आपल्याला केस मिळणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला एकदा केस फाईल केल्यानंतर आपण ती कुठेही जाऊन चालू शकतो. मी आता इचलकरंजी, कोल्हापुरात, सांगली, जयसिंगपूर कुठेही बसून मी इचलकरंजीतली केस दाखल करू शकतो, हँडल करू शकतो. तर अशा प्रकारचे हे ऍडव्हान्टेजेस असंख्य आहेत. डिसएडव्हान्टेजेस बद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीच्या काळामध्ये हे प्रायोगिक तत्वावर चालू आहे. अजून हे सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टने कन्फर्म केलंय की हे अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे. यामध्ये काही डिफिकल्टी येत आहेत, पुढे येणार, कारण समजा आता सही करायची आहे, दाव्यावर सही फार महत्वाची असते. बरोबर. डिजिटल सिग्नेचरची पद्धत आहे. वकील असू दे किंवा पक्षकार असू दे, त्यांना डिजिटल साईन करायची आहे. तर ते डिजिटल साईनची अडचण येत आहे, कारण डिजिटल साईन आपल्याला त्या ठिकाणी मंजूर करून सँक्शन करून आधार कार्डद्वारे घ्यावी लागते. ही प्रणाली असू दे किंवा ओत असेल, जसं की एखादा पक्षकार कोर्टात गेल्यानंतर तर देवाची शपथ घेऊन खरं सांग असं सांगावं लागतं. तर ती पद्धत जी आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे हे करून अपलोड करायचं. अच्छा. ते इंग्लिश मध्ये आहे. अच्छा. हा. आणि त्यामध्ये एखादा क्लायंट समजूतदार असतो, समजू शकतो. बऱ्यापैकी आपल्याकडे शेतकरी वर्ग उभे असतात किंवा डिफेंडर, म्हणजे न बघता येणारे, न ऐकता येणारे असे लोक आहेत, त्यांची अडचण येऊ शकते. अशा अनेक अडचणी आहेत. मात्र कालांतराने आपण त्याला ओव्हरटेक करू आणि ह्यामध्ये डेव्हलपमेंट करू. त्याचा आणखी एक डिसएडव्हान्टेज असा असू शकतो की मध्ये कोरोनाच्या काळात आम्ही जे लेक्चर्स सगळे अटेंड केले ते सगळे आम्ही झूम मिटिंगवरती वगैरे केले, त्यावेळी नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता. अशा वेळेला जर एखादी केस महत्त्वाची फाईल करायची असेल किंवा बेल ॲप्लिकेशन दाखल करायचं असेल आणि अशा वेळेला जर नेटवर्क इश्यू आला तर त्यावरती काय होऊ शकतं, काय सांगाल? नेटवर्क इश्यूवर बऱ्यापैकी आपण भारतानं तर मात केलेली आहे, कारण पर्यायी नेटवर्क व्यवस्था आपल्याकडे असणार आहे. आता न्यायालयात तुम्ही गेला, ऑफिस मध्ये नेटवर्क येत नाहीये, तर तुम्ही कुणाचा हॉटस्पॉट लिंक करू शकता. पण तशी अडचण असेल तर स्वतः न्यायालयामध्ये वायफायची सुविधा दिलेली आहे. तुम्ही चेंबर मध्ये किंवा बार मध्ये जाऊन सुद्धा ते नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मात्र हा प्रॉब्लेम जेन्युइन आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की मुदतीत दावा दाखल करायचा असतो आणि आज शेवटचे दिवस आहे आणि नेटवर्कमुळे मला दाखल झाल्यानंतर काय करायचं. अच्छा. तर हा प्रश्न जो आहे त्याच्यावर विचारमंथन चालू आहे. पुढे जाऊन न्यायालयाच्या याबद्दल निकाल येईल काय तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचा, तर ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. लटके सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मोबाईल आणि कम्प्युटर, लॅपटॉप दोन्हीवर पण तुम्हाला ते दाखल करता येऊ शकतं. आता जे ज्युनियर लोक आहेत त्यांना हाच प्रश्न पडतो की आमच्याकडे सेटअप नाही आहे, मग पुन्हा लॅपटॉप घ्यायला लागेल का, किंवा बाकी सगळ्या गोष्टी, आणि मोबाईलवर तेच काम होईल का जे लॅपटॉपवर होऊ शकतं, काय सांगाल त्याबद्दल? त्यामध्ये सुरुवातीला कसं आहे, मोबाईलवर फाईल करू शकतो, परंतु जी आपण एखादा दावा दाखल करायचा निशांतीने त्याच्यासोबतची कागदपत्र आहे, आता हे मोबाईलवर आपण सबमिट करा. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला स्कॅनर हा आवश्यक आहे. स्कॅनर, कम्प्युटर, त्यावर इंटरनेट कनेक्शन ही काळाची गरज झालेली आहे आणि ते हळूहळू सोपं होत जाणार. सुरुवातीला आपल्याला कीपॅडचे मोबाईल होते, त्यानंतर स्मार्टफोन आले. नक्कीच. आता प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, ऑनलाईन झालेलं आहे आणि हे सगळे जे आता आधुनिक युगात चाललेलं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी सोय होतील आणि ह्यात किचकट काय नाही. आता जी तरुण पिढी आहे, आता जे ज्युनियर्स आहेत, त्यांना बऱ्यापैकी कम्प्युटरचं नॉलेज आहे, मोबाईल वापरतात, त्यामुळे हे जे काही सुविधा आहेत, सुरुवातीला आपल्याला दिसणार स्कॅनर, आपल्या स्कॅनरकडे जाऊन स्कॅन करून ऑनलाईन, आता बऱ्याच एक्झाम हे ऑनलाईन होतात, त्याचे ऍप्लिकेशन देखील ऑनलाईन, त्याची फी पण ऑनलाईन भरायला लागते. तशाच पद्धतीनं आपण ऑनलाईन बाहेरून कुठेतरी भरू शकतो आपण. त्यासाठी प्रत्येकाला आता स्कॅनर नाही म्हणून थांबायची काही आवश्यकता नाही, बरोबर, जाऊन ऑनलाईन सेंटर मधून ते करू शकतो. नक्कीच. जमादार सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही मगाशी बोललात की ओथ जी आहे ती सुद्धा आता ऑनलाईनच होणार आहे, तर मग वकिलांनी आर्ग्युमेंट करताना सुद्धा ऑनलाईनच करायचं का? वकिलांनी कोर्टात जायचं की सगळी कामं ऑफिसमध्येच बसून करायची, काय सांगा? प्रश्न चांगला आहे, कारण ह्या प्रश्नाचा अनुभव लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच न्यायाधीश मंडळींनी आणि काही वकिलांनी घेतलेला आहे. कारण त्यावेळी तर आपण बाहेर निघू शकत नव्हतो. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे आणि काही
काही प्रमाणात आमच्या इथे ऑनलाईन आम्ही आर्ग्युमेंट्स वगैरे केलेले आहेत. अच्छा हां. त्यामध्ये काही अडचणी आल्या, त्यावर आम्ही मात केला आणि आता पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑफिसमधूनच करायच्या आहेत. काही लिमिटेड गोष्टीसाठीच आपल्याला न्यायालयात जावं लागलं नाही. कॉम्प्युटर सर्व्हिसेस आहेत, तुम्ही न्यायालयासमोर जज आपल्याला लॅपटॉपवर दिसेल आणि आपण त्यांना दिसू, दोन्ही बाजूचे वकील दिसू, दोन्ही बाजूचे क्लायंट दिसू. अच्छा हां. आपण काही युट्यूबवर वगैरे बघितले असणार की जजेस आणि क्लायंट्स आणि या सगळ्यांचे डिस्कशनचे व्हिडिओ झालेले आहेत. त्या पद्धतीनेच आपल्याला आर्ग्युमेंट्स आणि हे सगळं सांगावं लागणार आहे आणि हे बऱ्यापैकी हे सोपं मार्ग होणार आहे आपल्यासाठी. म्हणजे कोरोनानं आपली रंगीत तालीम घेतली असं म्हणायचं. अगदी. ई फायलिंगच्या आधी जो कोरोना आला आणि त्या काळात जे घडलं, कोरोनानं खरं तर आपली याबद्दलची रंगीत तालीम घेतलेली म्हणायचं गेलं आहे. तर ही व्यवस्था होती, त्यामुळे कोरोना काळामध्ये कोर्ट चालू शकले. नाहीतर कोर्ट पूर्णपणे बंद झाला. बरोबर आहे. हां सर, अनेक लोकांनी म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन फाईल केलं. बिल ग्रँड पण झालेले कोर्टात न जाता. हो, जेव्हा कोरोना आला तेव्हा पण असा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यानंतर आता ई फायलिंग, त्यामुळे कोरोनानं आपली रंगीत तालीम असं म्हणायला काहीच हरकत नाही. सर, पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठीच आहे. ह्या ई फायलिंगचं नेमकं फ्युचर काय असेल? म्हणजे वर्तमानपत्रातून बातम्या यायला लागलेत की आता रोबोट आर्ग्युमेंट करणार आहेत, तर याचं नेमकं फ्युचर काय असेल? वकिलांना घरी बसावं लागेल का? काय सांगाल या संदर्भात? हा प्रश्न थोडा विचित्र आहे आणि याला उत्तरही मी विचित्रच देईन की आपल्या पोटात दुखत असेल तर आपण स्वतः फाडून त्याचं ऑपरेशन करू शकत नाही, तर त्याला डॉक्टरकडे जावं लागतं. त्याच पद्धतीनं जो एक्सपर्ट आहे, तो वकील आहे आणि जो मानव बुद्धी आहे, त्याला कॉम्पिट हे रोबो किंवा हे कधीही करू शकणार नाही. कारण त्याच्यामध्ये तशा भावना, तशी समज आणि त्याबद्दलची जी पीडा आहे हे समजणे इतकं त्याच्यामध्ये केपेबिलिटी नाही. आणि मगाशी मी बोलल्याप्रमाणे जर ई रोबोट मध्ये वकील आले तर न्यायाधीश रोबोट असेल, म्हणजे त्यांची नोकरी जाईल आणि वकिलांनी घरात बसावं लागेल. तर अशी व्यवस्था होऊ शकणार नाही, होणार नाही आणि होणं अपेक्षित नाही. वकिलांशिवाय काही गत्यंतर नव्हतं, नाही आणि असणार नाही, हे आम्ही फायनल धरायचं आहे का? अगदी. कारण तुम्ही एखादी केस स्वतःहून दाखल करायची आणि वकिलामार्फत दाखल करायची, यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि जोपर्यंत एखाद्या एक्सपर्ट माणसानं त्याचं काम नाही केलं तर सर्वसाधारण माणसाने केलेल्या कामामध्ये त्याला ठेस लागू शकते. लटके सर, शेवटचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. आता ह्या ई फायलिंग बद्दल अनेक जे लॉचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे, जे ज्युनियर वकील आहेत यांच्याही मनात संभ्रमावस्था आहे. त्यांच्या मनातली भीती काढण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? साधारण आता आपल्या इचलकरंजी बारमध्ये आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आपले अध्यक्ष शिवराज चरमगे, मी सेक्रेटरी शिंगे साहेब, असं सगळ्या युनिटीने सुरुवातीला आम्ही काय केलं तर ते आमचे जे पुस्तक बार, वकील बार असतो तो वायफाय करून घेतला. अच्छा हां. आणि त्यानंतर सर्वांना ते ई फायलिंगची किचकट वाटू नये म्हणून आपण एक त्यामध्ये लेक्चर देखील ऑर्गनाईज केले. म्हणजे थोडेफार भीती. आणि सुरुवातीला कसं मोबाईल आला, व्हॉट्सअपवर मोबाईल आणि त्यांना पाठवत नव्हतं, प्रत्येकानं त्यानं बघितले. त्या पद्धतीने एवढं संभ्रम अवस्था होण्यासारखे काय नाही. वेगवेगळे ऍप आहेत, त्याची बरीच माहिती दिलेली आहे ई फायलिंगची आणि अजून कोण केलेलं नाही. समजा 1-2 वकिलांनी केलं, मग त्यानंतर त्याचं तुम्ही कशा पद्धतीने केला ते सगळ्यांना होऊन ते सुलभ होऊन जाईल. त्यामुळे एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं की ज्युनियर वकिलांचं काम कमी होईल का? काम कमी काय होणार, असं नाही होणार, उलट तुमचं काम वाढणार. कारण जे सिनियर वकील आहेत ते जास्त त्या ई फायलिंग किंवा ई कोर्ट्स ह्याच्याकडे न घेता त्यांची ती आर्ग्युमेंटची तयारी करणार. जे फायलिंगचं काम आहे म्हणजे जे काय आता ह्यात क्लर्कचे काम आणि ज्युनियर वकील यांचे दोघांचे काम वाढणार. त्यांना ई फायलिंग सगळं समजायला घेणार आणि तेच करू शकणार. जास्त काम त्यांच्यावर येणार. ई फायलिंगच्या पद्धतीने आणि त्यांना शिकायला देखील जास्त मिळणार. त्यामुळे त्याचं काय काम कधीच कमी होणार नाही. उलट त्यांच्यावर ई फायलिंग आहे हे त्याचा कामाचा जे ई फायलिंग आहे. आता लटके सरांनी सांगितल्याप्रमाणे जे काही ज्युनियर आहेत त्यांना घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे, उलट त्याचा फायदा होईल आणि नवनवीन काहीतरी शिकायला मिळेल. सर जमादार सर, मी एक क्वेश्चन आणखीन एक ॲड करते. मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्ग्युमेंट जे आहे ते सुद्धा ऑनलाईन होईल असं तुम्ही म्हणालात, पण जर एखाद्या महत्त्वाचा आर्ग्युमेंट असेल, एखादं मर्डरची केस असेल, हाफ मर्डरची केस असेल आणि त्यावेळी तिथे काही एव्हिडन्स सादर करावे लागत असतील, तर अशा वेळेला ते ऑनलाईनच होऊ शकेल की आपल्याला तिथे कोर्टात जावं? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वकील वर्गामध्ये या गोष्टीची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. कारण 2 सांगतो पॉईंट्स यामध्ये. एक, प्रत्यक्ष समोर न्यायालयासमोर उभा राहून उपलब्ध जे एव्हिडन्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल चाकू असेल, गन असेल किंवा रक्त मळलेले कपडे असतील, त्यामध्ये डाग या बाजूला लागला, चाकू मागणं मारला तर डाग पुढं कसा लागला, अशा प्रकारचे जे घटक आहेत हे जे आहेत न्यायालयाला आम्ही प्रत्यक्ष ती वस्तू दाखवून हे
कोर्टासमोर जे दाखवणार ते होणं शक्य नाही. बरोबर. तर या गोष्टीवर आम्ही विनंती केलेली आहे वरिष्ठ न्यायालयांकडे की काही प्रमाणात काही गोष्टीमध्ये जर आम्हाला प्रत्यक्ष न्यायालयात जाऊन आर्ग्युमेंट करायचे असेल तर त्याचा मुभा द्या. मग त्यासाठी ती परमिशन घ्यावी लागेल. परमिशन कोणत्या तुम्ही ग्राउंडवरती न्यायालयासमोर प्रत्यक्ष आर्ग्युमेंट करणाऱ्या या गोष्टीची चाचपणी करण्यात येईल आणि ती परमिशन ग्रँट शक्यतो होतेच, नाकारण्यात येतच नाही कारण पॉईंट व्हॅलिडच असतो. आणि ते मिळाल्यानंतर तुम्ही जाऊन प्रत्यक्ष न्यायालयासमोर सुद्धा आर्ग्युमेंट करू शकतो. आणखी वकिलांचं तर असं म्हणणं आहे की क्रॉस एक्झामिनेशन जिथे उलट तपासणी असते आणि प्रत्यक्ष आर्ग्युमेंट जे असतात ते सर्वसाधारण प्रत्यक्ष वकिलांनी न्यायालयासमोर केलेल्या वर जो इफेक्ट होतो, परिणाम होतो, तो वेगळा असतो आणि ऑनलाईन करण्यामध्ये हा परिणाम वेगळा असतो. त्यामुळं या गोष्टीच्या मध्ये अजून संभ्रमता आहे आणि काळांतरानं मग अशी विचारला की भविष्य काय आहे, भविष्यामध्ये ह्याबद्दल कशी सुधारणा होते यावर सर्व ई फायलिंग विषयी आपल्याही मनात जर संभ्रमावस्था असतील तर आपण ते सगळे प्रश्न इथं इचलकरंजी बारचे जे दोन्हीही अतिशय हुशार वकील आपण इथं आज आमंत्रित केले होते आणि ई फायलिंग विषयीचं सगळे आपले मनातले प्रश्न आता काढून टाकलेले आहेत आणि ई फायलिंगचे काही ॲडव्हान्टेज असतील, डिसॲडव्हान्टेज असतील आणि येणारी आव्हानं असतील तर यावरती आपण मात करत जाऊ, यात काही शंकाच नाही. तर तुम्हीही सगळ्यांनी ई फायलिंगसाठी तयार झालं पाहिजे. आणि सर तुम्ही दोघंही आज इथे आलात, इतकी सुंदर माहिती तुम्ही आमच्या गोंधळलेल्या प्रेक्षकांना, लॉच्या स्टुडंट्सना, पक्षकारांना आणि विधिज्ञांना दिलीत त्याबद्दल मी सर दोघांचेही मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच सर.